नमस्कार. उद्या नरवणे तालुका मान जिल्हा सातारा या ठिकाणी मायक्का देवी यात्रेनिमित्त मैदान भरत आहे आणि नक्कीच हे मैदानामध्ये कोणकोणते बैल येणार आहेत आणि कोणकोणते टॉपचे एक अंदाजित 20 पैऱ्या पण निवडलेले आहेत. चला आणि बघूया कोणकोणते बैल कोणत्या बैलासोबत पळणार आहेत आणि मैदान जे आहे ते एक आदत एक बैल असं मैदान होणार आहे. चला मग सुरुवात करूया. एक नंबरचा जो पैरा असेल तो कोल्हापूरकरांचा मास्तर आणि त्या मास्तर सोबत आपल्याला पळताना दिसेल सासुर्वेकरांचा अंजीर हा बैल. नक्कीच सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे अंजीर हा हिंद केसरी बैल आहे आणि नक्कीच आता कोल्हापूरकरांचा मास्तर सुद्धा एक टॉपचाच बैल आहे आणि नक्कीच ही दोघं उद्या काय कमाल करतायत. खूप साऱ्या शुभेच्छा दोघांना उद्या नरवणे मैदानामध्ये. 2 नंबरचा पैर आहे पुसेगावकरांचा पक्षा आणि त्या पक्षासोबत पळताना दिसेल आपल्याला आरफळकरांचा मुन्ना हा बैल आणि नक्कीच मुन्ना आणि पक्षा उद्या काय कमाल करतील बघूया. खूप साऱ्या शुभेच्छा या दोघांना. 3 नंबरचा पैरा आहे घरचा साज पळताना दिसेल आपल्याला शालगावकरांचा पक्षा आणि त्याच्यासोबत पळताना दिसेल आदत किंग दिवाण्या आणि पक्षा ही जोडी उद्या पळताना दिसेल आपल्याला नरवणे या मैदानामध्ये आणि नक्कीच उद्या काय कमाल करते बघूया. खूप साऱ्या शुभेच्छा या जोडीला सुद्धा. 4 नंबरचा पैर आहे संग्राम उदयसिंह पाटील ओगलेवाडीकरांचा आदत किंग रुद्रा आणि त्या रुद्रासोबत पळताना दिसेल सोन्या उर्फ धोनी. आता या बैलगाडा क्षेत्रामध्ये एक टॉपचा बैल ज्या बैलानं एक आदतमध्ये दुशामध्ये एक नाव केलेलं आहे असा हा सोन्या उर्फ धोनी उद्या काय कमाल करतोय नरवणे मैदानामध्ये बघूया. खूप साऱ्या शुभेच्छा रुद्रा आणि सोन्या उर्फ धोनी या बैलाला. 5 नंबरचा पैर आहे किरणप्पा शालगाव कालगावकरांचा बाजी आणि त्याच्यासोबत पळताना दिसेल विठ्ठल नाना यांचा तेजा. आज तेजाचा आणि वेगाचा शेवट सर्जाचा गटाला पराभव झाला परंतु एका पराभवाने ते संपत नाही आहेत आणि त्यांचं नाव सुद्धा संपणार नाही. एक टॉपचे बैल आहेत ते या बैलगाडा क्षेत्रातील आणि विठ्ठल नानाच असतील उद्याच्या गाडीवरती. खूप साऱ्या शुभेच्छा तेजा आणि किरणप्पांच्या बाजी या बैलाला. 6 नंबरचा पैर आहे कोरोलीकरांचा एक नवीन खरेदी एक टॉपची खरेदी आहे पन्हाळा आणि तो पन्हाळा पळताना दिसेल शिंगणापूरकरांच्या पन्हाळासोबतच आणि नक्कीच पन्हाळा ही 2 बैल उद्याच्या मैदानामध्ये नरवणीच्या एकत्र पळताना दिसतील. 7 नंबरचा पैरा आहे या बैलगाडा क्षेत्रामध्ये गणाभाऊ आणि सावकार एक आदतमध्ये एक धुमाकूळ घालत आहेत. जाईल त्या मैदानामध्ये गुलाल मिळवत आहेत आणि नक्कीच यांना रोखणं उद्या कठीण होऊन जाईल. नक्कीच गणाभाऊ एक टॉपचा बैल आहे आणि सावकार सुद्धा एक टॉपचाच बैल आहे. नक्कीच काय कमाल करतील उद्याच्या मैदानामध्ये नरवंडीच्या. खूप साऱ्या शुभेच्छा या दोघांना सुद्धा. 8 नंबरचा पैरा आहे छोटा लक्षा आणि त्याच्यासोबत पळताना दिसेल नंदुरेकरांचा राजा. ही जोडी एकदा पळाली होती आणि फायनलमध्ये सुद्धा राहिली होती आणि नक्कीच उद्याच्या मैदानामध्ये ही जोडी काय कमाल करते बघूया. सगळ्यांच्या नजरा लागलेल्या असतील उद्याच्या एक आदत एक बैल या मैदानामध्ये. 9 नंबरचा पैरा आहे बारामतीकरांचा फायर आणि हा फायर पळताना दिसेल आपल्याला आदत रोमन या बैलासोबत बघूया. आदत रोमन सुद्धा एक चांगला बैल आहे. जाईल त्या मैदानामध्ये कामगिरी चांगली करतोय परंतु कधी कधी सेमीला सुद्धा पराभव होतोय परंतु असू द्या तो आदत आहे नक्कीच वर्चस्व गाजवेल. आणि बारामतीचा फायर सुद्धा संबंध महाराष्ट्राला माहीत आहे तो काय पळतो काय स्पीडनं पळतो आणि नक्कीच त्या फायरचं नाव सुद्धा संबंध महाराष्ट्रामध्ये आहे. नक्कीच तो गुलालामध्ये सुद्धा असतो. नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा फायर आणि आदत किंग रोमन या बैलाला. 10 नंबरचा पैरा आहे छोटा बापूशेठ आंबेकर वडकी यांचा छोटा पिस्टन आणि त्याच्यासोबत पाहताना दिसेल त्यांचाच घरचा मोठा पिस्टन. नक्कीच खूप दिवसांनी चिंचाळे मैदानामध्ये ज्यावेळेस सेमीला पराभव झाला पिस्टन 22-11चा परंतु त्याच्यानंतर मैदानामध्ये आपल्याला 22-11 पिस्टन दिसला नाही आहे मोठा परंतु उद्याच्या मैदानामध्ये घरचा साज पळताना दिसेल छोटा पिस्टन आणि मोठा पिस्टन आणि नक्कीच गाडीवरती ड्रायव्हर असते सनी ड्रायव्हर उरळी देवाची आणि नक्कीच कमबॅक करायचं माहितीच आहे आपल्या सगळ्यांचा लाडका पिस्टन या बैलाला. 11 नंबरचा पैरा आहे बावधनकरांचा लक्षा हिंद केसरी बावधनकरांचा लक्षा हाच तो सगळ्या महाराष्ट्राचा एक लाडका बैल आहे बजरंग आदत किंग बजरंग आणि नक्कीच उद्या बजरंग सुद्धा धुमाकूळ घालताना दिसेल कारण की बजरंगला सुद्धा खूप टॉपचं स्पीड आहे आणि बावधनकरांचा लक्षा संबंध महाराष्ट्राला माहीत आहे त्याचा सुद्धा पळ तो एक हिंद केसरी बैल आहे आणि नक्कीच बघूया उद्याच्या मैदानामध्ये काय कमाल करतोय बावधनकरांचा लक्षा आणि बजरंग आदतचा.
12 नंबरचा पैरा आहे फुरसुंगीकरांचा सरपंच आणि हा सरपंच आपल्याला पळताना दिसेल गरुडा या बैलासोबत आणि नक्कीच हे कॉम्बिनेशन जे आहे चांगले जुळेल गरुडा आणि फुरसुंगीकरांच्या सरपंच. खूप साऱ्या शुभेच्छा या दोघांना सुद्धा. 13 नंबरचा पैरा आहे फलटणकरांची टिटवी आणि त्या टिटवी सोबत पळताना दिसेल बारामतीकरांचा भैरव. अरे भैरव खूप टॉपचा बैल आहे, नक्कीच चांगला पळतो आणि फलटणकरांची टिटवी सुद्धा चांगली पळते. खूप साऱ्या शुभेच्छा या दोघांना सुद्धा. 14 नंबरलाचा पैरा आहे दैवत गोवेकर या बैलगाडा क्षेत्रातील मास्टर माइंड असं म्हटलं जातं यांना. असं हे सगळ्यांचे लाडके दैवत गोवेकर यांचा घरचा साज उद्या पळताना दिसतोय की काय. बलमा आणि राजा हे दोघं, कारण की दैवत गोवेकर यांचं नियोजन जे आहे ते परफेक्ट असतं आणि कोणते बैल कधी कुठले घालायच्या मैदानामध्ये सगळ्यांना माहिती आहे. ते नियोजनाचा बेताज बादशाह असं म्हटलं जातं त्यांना, दैवत गोवेकर यांना. त्यांचा बलमा आणि राजाला खूप साऱ्या शुभेच्छा उद्याच्या मैदानासाठी. 15 नंबरचा पैरा आहे छत्रपती संभाजीनगरकरांचा वजीर आणि शिव. आता एक शिव आदतमधला एक बैल आहे आणि तो सध्या चर्चेमध्ये आहे, चांगला गुलालामध्ये राहतोय आणि नक्कीच वारंवार तो पब्लिकने सुद्धा पळतोय. त्या बैलाची चर्चा संबंध महाराष्ट्रामध्ये चालू आहे. बघूया उद्या काय कामगिरी करतोय शिव आणि छत्रपती संभाजीनगरकरांचा वजीर. खूप साऱ्या शुभेच्छा दोघांना सुद्धा. 16 नंबरचा पैरा आहे ज्या बैलाला गुलालाचा बेताज बादशाह असं म्हटलं जातं, नांदेड शेट्टीकरांचा भारत आणि भारत पळताना दिसेल बांदरेकरांचा मल्हार. आणि नक्कीच भारत एक जाईल त्या मैदानामध्ये, कोणतंही मैदान असू द्या गुलाल हा मिळवतो. एकतर्फे मॅच फिरवणारा हा एक पठ्ठ्या आहे आणि नक्कीच उद्या काय कामगिरी करतोय हा पठ्ठ्या, बघूया. खूप साऱ्या शुभेच्छा दोघांना सुद्धा. 17 नंबरचा पैरा आहे दादा पंढरीशेठ, स्वर्गीय पंढरीशेठ फडके दादा सरकार यांचा माऊली आणि त्या माऊलीसोबत पळताना दिसेल अशोक सावंत यांचा चेडा हा बैल. आणि चेडा आणि माऊली उद्या खूप साऱ्या शुभेच्छा दोघांना. 18 नंबरचा पैरा आहे तात्यासाहेब कचरेवाडीकरांचा राम पळेल, म्हणजेच तात्यासाहेब यांचा कचरेवाडीकरांचा राम आणि तो राम पळताना आपल्याला दिसेल सर्जाची कार्बन कॉपी. जो वेगाचा शेवट सर्जा जो पळतो तसा सर्जाची कार्बन कॉपी छोटा बाजी असं त्या बैलाचं नाव आहे. खूप साऱ्या शुभेच्छा छोटा बाजी आणि राम या बैलाला. 19 नंबरचा पैरा आहे ही जोडी सतत गटून पळते, सदाशिव नगरकरांचा साहेब्या आणि मोडनीमकरांचा महिब्या. ही जोडी एक नंबर जाईल त्या मैदानामध्ये करते. क्वचित एखादा पराभव असेल परंतु जोडी गटून पळते आणि नक्कीच उद्या ही जोडी गटूनच पळेल आणि खूप साऱ्या शुभेच्छा या दोघांना सुद्धा. 20 नंबरचा पैरा आहे पब्लिक किंग नखऱ्या आणि त्या नखऱ्यासोबत आपल्याला पळताना दिसेल आदत किंग वादळ. बघूया काय कमाल करतायत उद्या हे मैदानामध्ये. नक्कीच हे मैदानातील उद्याच्या नरवणे मैदानातील एक अंदाजित 20 पैरा आहेत. नक्कीच कोणाला जर पैरे जर माहीत असतील बाकीचे सुद्धा आणि ते सुद्धा तुम्ही कमेंट्समध्ये नक्कीच सांगू शकता. खूप साऱ्या शुभेच्छा उद्याच्या मैदानासाठी. धन्यवाद.